नुकतंच देशाची लोकसभेची विशेष अधिवेशन लोकसभा राज्यसभेचे विशेष अधिवेशन 16, 17, 18 या 3 दिवसात पार पडलं। या अधिवेशनात 3 विधेयक, एक विधेयक होतं ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल 131 म्हणजे 131वे विधेयक जे होतं घटनादुरुस्तीचं, त्याचबरोबरीनं परिसीमन म्हणजे डिलिमिटेशनचं बिल आणि युनियन टेरिटरीज ऑफ इंडियाचं बिल, असे 3 विधेयक या ठिकाणी त्यांनी आणले होते। दुर्दैवानं भाजपच्या मनासारखं करून घेण्यात त्यांना ह्या 3 दिवसात शक्य झालं आणि त्याचं निश्चित दुःख आणि खंत ही सगळ्यांना आहे। पहिल्या दिवशीपासून हे स्पष्ट होतं की भाजपला कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण येणाऱ्या 29च्या निवडणुकीला आणायचं नाही आहे। 2023 साली महिला विधेयक मंजूर होऊन त्या ठिकाणी पडलं होतं। 2023 पासून 17 एप्रिल 2026 पर्यंत, म्हणजे सप्टेंबर 23 ते एप्रिल 26 पर्यंत त्यांनी त्याचं अध्यादेश नोटिफिकेशन जे काढायचं असते एखादं बिल मंजूर झाल्यावर, 23ला बिल मंजूर झालेलं बिलाचं अध्यादेशसुद्धा नोटिफिकेशनसुद्धा त्यांनी एप्रिल 17ला रात्री उशिरापर्यंत काढलं नव्हतं, पाटेपर्यंत काढलं नव्हतं। आणि त्यामुळे त्यांना हा कुठल्याही परिस्थितीत महिला आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत द्यायची जरासुद्धा इच्छा नव्हती। ते स्वतःच त्यांनी ड्राफ्ट केलेलं जे बिल होतं, जे विधेयक होतं, जे 23ला मंजूर झालं, त्यात त्यांनीच स्वतः टाकून घेतलेलं की हे महिला आरक्षण लागू करायच्या अगोदर जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे म्हणजे डिलिमिटेशन झालं पाहिजे, आणि मग येणार त्यानंतरच्या निवडणुकीत हे लागू होणार। ह्यांना जर खरोखर महिला आरक्षण लागू 29च्या निवडणुकीत करायचं होतं तर त्यांनी आत्तापर्यंत जनगणना संपवून डिलिमिटेशन करून हा मुद्दा मार्गी लावला असता। मात्र मी लोकसभेतही सांगितलं, लोकसभेत हा विषय मांडताना मी सांगितलं की इंग्रज ज्यावेळी होते 1911 पासून 21, 31, 41 पुन्हा आपण सत्तेत आल्यावर म्हणजे आपल्याला स्वदेश स्वतंत्र झालं 51, 61, 71ला युद्ध झालं चायनाबरोबर। 71च्या युद्धात सुद्धा 91 साली फायनान्शियल क्रायसिस आलं, सगळं देशाचं सोनं घाण ठेवायला लागलं, तरीसुद्धा 2001ला 2011ला ह्या सगळ्या डेकेडल सेन्सस जे आपण म्हणतो, दर डेकेडल सेन्सस वेळेत पूर्ण झालेला आहे। आपण यशस्वी प्रधानमंत्री स्वतःला ते म्हणून घेतात, पण सेन्सस घेण्यात, जनगणना घेण्यात ते अयशस्वी ठरलेले आहेत। आणि हे अयशस्वी ठरण्याचं एकमेव कारण आहे, कुठल्याही परिस्थितीत त्यांना जातीय जनगणना करायची नाही आहे, कुठला तरी निमित्त घेऊन त्यांना हे पुढे ढकलत राहायचं आहे, आणि जनगणना झाली तर आरक्षण द्यावं लागणार म्हणून त्यांनी ही जनगणना लांबवत राहिलेली आहे। आज हा जो विधेयक आणलेला त्यांना माहीत होता, असं कधीच म्हणता येणार नाही की आम्हाला महिला आरक्षण द्यायचं आहे पण आमचा त्यात राजकीय फायदा होऊन आमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ रचना करायची परवानगी असेल तर आम्ही महिला विधेयकांची अटी शिथिल करतो। खरं म्हणजे खूप सोपं गणित होतं। ह्या विधेयकात दिलं होतं की जनगणना आणि त्यानंतर डिलिमिटेशन ते 2 अटी काढायचा। एकच जर अमेंडमेंट दुरुस्तीचा विधेयक त्यांनी महिला विधेयकात नारी शक्ती जो त्यांनी अधिनियम काढलेला आहे तो नारी शक्तीच्याच विधेयकाला दुरुस्तीचा एक त्यांनी विधेयक आणला असता की त्या अटी ज्या आहेत की जनगणना आणि डिलिमिटेशन व्हायला पाहिजे आरक्षणाच्या आधी, ते अट काढून टाकली असती, सगळ्यांनी साथ दिली असती। 543 पैकी 1/3 म्हणजे 181 जागा त्या महिलांसाठी आरक्षित झाल्या असता। त्या ठिकाणी लोकसभेत मतदान करणाऱ्या व्यक्तीला ही माहिती होती, कल्पना होती की जर आरक्षण पडलं कदाचित माझा स्वतःचा मतदारसंघसुद्धा राखीव होऊ शकेल, तरीसुद्धा ह्या ठिकाणी सगळ्यांनी मनाने त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचं ठरवलं। भाजपला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे, फक्त राजकारण करायचं आहे। हे तुम्ही बघितलं असेल, विधेयक नामंजूर झाल्या 2 मिनिटात आम्ही सगळी पायरीवर आलो आणि ह्यांच्याकडे आमच्या विरोधातले प्लॅकार्ड, पोस्टर हे आधीपासून तयार होते। हा पूर्ण जो प्रकार घडला हा राजकीय हेतूसाठी करायचा प्रयत्न केला, त्या बेंगॉलच्या आणि तमिळनाडूच्या निवडणुकीत फायदा होण्यासाठी प्रयत्न केला, पण तो पूर्ण अपयशी ठरलेला आहे हे तुम्हाला दिसायला मिळालं। काँग्रेस पक्ष पहिला ह्या देशाच्या मोठ्या पार्टीची अध्यक्षा म्हणजे अॅनी बेसंत हे 1919 साली काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या। तिथून
ते आता सोनिया गांधींपर्यंत आमच्या महिला अध्यक्षांची परंपरा राहिलेली आहे. पहिल्या महिला प्रधानमंत्री या देशाला काँग्रेस पक्षाने दिल्या, पहिल्या महिला अध्यक्ष सभागृहाचे लोकसभेच्या ह्यासुद्धा काँग्रेस पक्षानेच दिल्या. पहिले उपराष्ट्रपती महिला काँग्रेसनीच त्या ठिकाणी राज्यसभेच्या सभापती काँग्रेस दिल्या. राष्ट्रपतीसुद्धा पहिल्या महिला प्रतिभाताईंच्या पाटील यांच्या निमित्तानं काँग्रेसनेच दिलेलं आहे. राजीव गांधींनीच पंचायती राजमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती ह्या सगळ्या पंचायती संस्थांना आरक्षण महिलांचं हे काँग्रेस पक्षाने दिलं होतं. आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्षाच्याच सरकारनं 50% महिलांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिलं होतं. त्यामुळे काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त महिला ह्या राजकारणात त्यांचे मुद्दे मांडता यावेत, सभागृहात येतावं ह्यासाठी आरक्षण द्यायचं काम केलेलं आहे. आजपर्यंत भाजपने कुठलंही काहीही केलं नाही आहे. आकडे सांगतात की 2014पर्यंत ह्या देशाच्या जेवढे आता महिला आरक्षण असलेले राज्य आहेत त्यापैकी 70% राज्य ही 2014 पूर्वी महिला आरक्षण राज्य स्थानिक स्वराज्य संस्था आले होते. भाजप सत्तेत आल्यानंतर फक्त 4च राज्य अशी आहेत जिथं भाजप 2014ला सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी महिला आरक्षण त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे पूर्णपणे महिला विरोधी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोकसभेत सर्व पक्षात मोठ्या पक्षात सर्वात कमी महिला प्रतिनिधित्व असणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. त्या ठिकाणी काँग्रेसकडे सुद्धा 14-15% महिला आहेत. तृणमूल काँग्रेसकडे तर 30% वर महिला आहेत. सर्वात कमी महिलांची संख्या ही भाजपची आहे. आणि म्हणून भाजपवाल्यांची अट तीच आहे, महिलांना आरक्षण आम्ही द्यायला तयार आहे, पण महिलांना आरक्षण देत असताना आमचे बाकीच लोक जास्त निवडून आले पाहिजेत, आमचे सगळे पुरुषांना मतदारसंघ निर्माण करून दिले पाहिजे, तरच महिलांना आरक्षण देणार, अशी ही जी भाजपची अट आहे. त्याला विरोध म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांनी ह्या विधेयकाला विरोध केला. लोकसभेत मला बोलायची संधी मिळाली त्यावेळीसुद्धा मी हीच मुद्दा मांडला की 543वर अजूनही तुम्ही करत असला माझा पाठिंबा आहे, आणि त्या तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही काय ते करत असला हे चुकीचं आहे. आणि म्हणून मीही त्या ठिकाणी त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आणि हे विधेयक पास होऊ दिलेलं नाही. मोदी साहेबांचं भाषण आम्ही त्या ठिकाणी ऐकलं. त्या भाषणात ते तेच सांगत होते, तुम्हाला त्रास होईल, महिला तुमच्या विरोधात जातील. विधेयक नामंजूर झाल्यावर त्यांनी जे भाषण केलं, जे त्यांनी जनतेला सगळ्यांना त्यांनी त्यांच्या मन की बात किंवा कुठल्या तरी माध्यमातून त्यांनी त्यांना सांगितलं, आमची अपेक्षा होती की त्यांच्या चेहऱ्यावर हे विधेयक नामंजूर झाल्याचं दुःख असलं पाहिजे. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा होती की त्यांनी सांगायला पाहिजे होतं, जरी आज हे विधेयक पास झालं नसेल, पारित झालं नसेल, तरी सर्व लोकांची मी पुन्हा चर्चा करीन आणि त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी करून हे विधेयक पास करायला मंजुरी प्रयत्न करीन असं बोलायला पाहिजे होतं. ते तसे बोलले नाहीत. त्यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाने असं केलं, काँग्रेस पक्ष तसं केलं, काँग्रेस पक्षात धडा शिकूया, काँग्रेस पक्ष निवडणुकीला हरवूया, काँग्रेस निवडणुकीला पाडूया, त्यांच्या घरात जाऊया, त्यांना त्रास देऊया. ह्यातनं दिसून येते की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत हा महिला आरक्षण आणून द्यायचं नाही आहे. काँग्रेस पक्ष असेल, विरोधी सगळे पार्टी असतील, अजूनही आमचा प्रयत्न आहे की 29च्या आत महिला आरक्षण मिळवायचा प्रयत्न करावा. अजूनही सरकारला जर शांतपणे सुचलं असेल तर जे ह्यांनी आधी या विधेयकाचे करायला पाहिजे होतं की सर्व पक्षांना बोलवून एक सर्व पक्षीय सहमती घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यांच्या फायद्याचं असलं तर हे सगळं करतात, पण महिला आरक्षण त्यांच्या फायद्याचं नसल्यामुळे त्यांचा तो विरोध होतो. आणि त्यामुळे ह्या ठिकाणी जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी. हे महिला विधेयक नव्हतं, हे विधेयक भाजपला त्यांच्या सीटा वाढवणं आणि त्यांच्या मताप्रमाणे करून घेणं हा प्रयत्न होता, जो यशस्वीपणे त्यांनी आसामला केला आहे. आसामला असे मतदारसंघ झालेले आहेत जे 25-25 लाखाचे आहेत आणि दुसरे मतदारसंघ झालेले आहेत जे 10-10 लाखाचे आहेत. नवीन जर तुम्ही रचना करत असला त्या रचनेत एवढे तफावत दाखवायचं कारण हेच आहे की जे इथं आपण निवडून येत नाही अशी सगळी मतं एकत्र टाकायची आणि इतर मतदारसंघातनं आपण काहीतरी करून निवडून आपली संख्या वाढवायची. हा देशभर प्रयत्न यांचा चाललेला. दक्षिणेकडचे उत्तरेकडचे राज्यात जो फरक आहे, आणि मी अजूनही सांगतो, दक्षिणेकडचे राज्यांनी ही पॉप्युलेशन जी आपली लोकसंख्या आहे ती मर्यादित ठेवण्यासाठी काही पावलं उचलली होती आणि ती त्यांना सांगितलं गेलं होतं. आणि ती पावलं उचलल्यावर, लोकसंख्या कमी केल्यावर त्यांना ही शिक्षा देणं की आता तुमचे लोकसभेचं प्रतिनिधित्व कमी होईल, हे निश्चितपणे चुकीचं आहे. तसं झालं नाही पाहिजे. आणि ज्या राज्यांचं ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त योगदान आहे, सर्वात जास्त राज्याचं योगदान आहे हे महाराष्ट्राचं. ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेत 14% हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. कर संचलनात, कर गोळा होण्यात महाराष्ट्राचा हिस्सा 36% आहे. कर गोळा होणाऱ्या
हिशोबाप्रमाणे जर खासदार वाटायचे ठरवले तर 543 पैकी 200 खासदार हे महाराष्ट्राचे आले पाहिजे. आणि त्यामुळे आताच महाराष्ट्राला फक्त 8% योगदान 8% जागा लोकसभेत 14% अर्थव्यवस्थेला योगदान असताना एक अन्याय आहे. उत्तर प्रदेशला 8%च योगदान आहे, एवढं मोठं राज्य आहे अर्थव्यवस्थेला, पण त्यांना 15% जागा मिळाल्या नाहीत. मी लोकसभेतही बोललो, तमिळनाडू जे 9% योगदान देते आणि बिहार जे फक्त 2.25% योगदान देते, ह्या दोघांच्याही 40च समान सीट आहेत. हा सुद्धा निश्चित अन्याय आहे. ह्याच अन्यायात आम्ही सगळ्यांना 50% वाढवून देऊ असं फक्त बोलले, कुठे कागदावर आणलं नाही. पण जरी म्हटलं तर आधीच ज्याला न्यायानं कमी मिळालेलं आहे आणि एखाद्याला जादा मिळालं आहे त्या लोकांना सांगणं की तुमचं आहे तसं 50-50% वाढवून देतो, म्हणजे ज्याच्यावर आधीच अन्याय झाला आहे त्याचे अन्याय वाढवणं आणि ज्याच्यावर आधीच तुम्ही विश्वास टाकून आधीच तुम्ही त्याला दिलेला आहे त्याला अजून देणं असं होईल. आणि त्यामुळे पुढची लोकसंख्या वाढवायची असेल किंवा मतदारसंघ डिलिमिटेशन करायचं असेल तर त्या राज्याची लोकसंख्या बघत असताना त्या राज्याचं कर संकलनात किती योगदान आहे ते व अर्थव्यवस्थेत त्यांचा भाग किती आहे हे सगळं एकत्रित बघून हा निर्णय घ्यावा लागणार. महिला आरक्षणाचा त्याचा काही संबंध नाही. महिला आरक्षण करण्यासाठी ताबडतोब त्यांनी नारी शक्ती जे विधेयक आहे त्याच्यावर बदल करून त्यांनीच जे 2 अटी घातल्या होत्या की जनगणना झाली पाहिजे ती अट त्यांनी मागे घ्यावी आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी ही लागू करावी. मग ज्याचं काय होईल, आमचा मतदारसंघ राखीव पडला तर होऊ दे, निदान ह्या ठिकाणी लोकसभेत अतिरिक्त महिलांना प्रतिनिधित्व करायची संधी मिळते.